नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वे पद भरती 2025 पद आहे मित्रांनो. RRB ग्रुप डी चे पद आहेत मित्रांनो. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे 30 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, विनोद कुमार शुक्ल यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. विनोद कुमार शुक्ल यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 59वा हा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, 72व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. 72व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारतात कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, कबड्डी वर्ल्ड कप 2025 पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकावलेले आहे. कबड्डी वर्ल्ड कप 2025 पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकावलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारतीय संघाने पटकावलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, कबड्डी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते. कबड्डी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते, म्हणजे कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इंग्लंड या देशामध्ये करण्यात आले होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राहुल पांडे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी निवड करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे. 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतीय स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे या राज्यामध्ये आहे. भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात या राज्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यायाधीश अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, वित्त विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केलेले आहे. वित्त विधेयक 2025 लोकसभेमध्ये कोणी सादर केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निर्मला सीतारामन यांनी लोकसभेचे म्हणजे वित्त विधेयक हे 2025 चे म्हणजे लोकसभेमध्ये सादर केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे. वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दत्तात्रय भरणे यांची निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, IPL मध्ये 3000 धावा आणि 100 विकेट अशी कामगिरी करणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे. IPL मध्ये 3000 धावा आणि 100 विकेट अशी कामगिरी करणारा कोण पहिला क्रिकेटपटू हा ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रवींद्र जडेजा. हा काय आहे, 3000 धावा आणि 100 विकेट अशी कामगिरी करणारा रवींद्र जडेजा हा ठरलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. हे आपलं योग्य आन्सर होईल. हे आपलं योग्य आन्सर होईल. कोण आहे मित्रांनो, रवींद्र जडेजा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खासदारांच्या वेतनात केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून किती टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खासदारांच्या वेतनामध्ये केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून किती टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 24%
हा वाढ करण्याचा निर्णय हे केंद्र सरकारने घेतलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? मॉरिशसच्या देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवीन राम गुलाम यांची मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, टाटा मोटार्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे? टाटा मोटार्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विकी कौशल यांची टाटा मोटार्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या मंजुरी दरात किती रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे? महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या मंजुरी दरामध्ये किती रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15% वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे 15 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, कोणत्या देशामध्ये भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आलेली आहे? कोणत्या देशामध्ये भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे म्यानमार. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, एबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? एबेल पुरस्कार हा 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मसाकी काशीवारा. काय मित्रांनो? मसाकी काशीवारा यांना एबेल म्हणजे 2025 पुरस्कार हा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न हा पण महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विजय वडेट्टीवार. काय मित्रांनो? विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा हा दर्जा दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नाशिक या ठिकाणी अ वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 27 मार्च या दिवशी जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेद्वारे कधीपासून 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेद्वारे कधीपासून 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1961 पासून हा रंगभूमी दिवस हा साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अण्णा बनसोडे यांची निवड झालेली आहे. कशाची निवड झाली मित्रांनो? कशाची निवड झाली आहे? म्हणजे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 कोणत्या ठिकाणी सुरू आहेत? खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 कोणत्या ठिकाणी सुरू आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी सुरू आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? भारताच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अजय शेठ यांची भारताच्या वित्त सचिवपदी निवड झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे?
ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य हे कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केरळ राज्य हे ठरलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, राष्ट्रीय समुद्री खेळ 2025 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? राष्ट्रीय समुद्री खेळ 2025 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई या ठिकाणी करण्यात येत आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कवी विनोद कुमार शुक्ल यांची कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे? कवी विनोद कुमार शुक्ल यांना कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिंदीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 23 मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी धावणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, जागतिक आनंद दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक आनंद दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 20 मार्च या दिवशी जागतिक आनंदी दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा मित्रांनो, आपले 30 प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.